conducted by our new professor, Professor Sudarshan Shedge. Okay, he has completed his MSc Agriculture from Agriculture College Kolhapur. Okay, so today's lecture will be conducted by सुदर्शन शेंडगे सर. ओके, तर आपल्या कॉलेजमध्ये शेंडगे सर मागच्या आठवड्यामध्ये जॉईन झालेले होते अॅग्रोनॉमीला. ते आजचं आणि उद्याचं लेक्चर घेणार आहेत. ठीक आहे, तर आज ते तुम्हाला कॉटन हे क्रॉप शिकवतील. ठीक आहे, तर मी काय शिकवणार नाही, तर शेंडगे सर तुम्हाला कंटिन्यू करतील. ठीक आहे, लेक्चर संपल्यानंतर तुमच्या काही डाऊट्स असतील, काय अडचणी असतील तर त्यांना विचारा. ओके, ठीक आहे. ओके, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सीझन झाले आता आपले 81. चला आपण सुरू करूया. मग कॉटन हा एक फायबर क्रॉप आहे. त्याची फॅमिली गॉसिपियम स्पीसीज, फॅमिली बार्बॅसी. त्याचं ओरिजिन इंडिया आणि अमेरिका दोन ओरिजिन कशामुळे, जो ओल्ड वर्ल्ड कॉटन आहे त्याला आपण गॉसिपियम अर्बोरियम, गॉसिपियम हर्बॅसियम म्हणतो. त्याचं ओरिजिन आहे इंडियाला. काय आले बाबा आता परत. आणि जो अमेरिकन कॉटन आहे त्याचं ओरिजिन आहे मेक्सिको अमेरिका. जवळपास नेचरमध्ये 50 स्पीसीज आहे कॉटनच्या, ज्या वाईल्ड फॉर्म मध्ये आहेत. त्यापैकी 4 आपण कल्टिवेट केलेल्या आहेत, डोमेस्टिक केल्या आहेत, त्याच्यामुळे आपण ते कल्टिवेट करतो. गॉसिपियम अर्बोरियम ही डिप्लॉइड व्हेरायटी आहे. 2n=26 सालाचा क्रोमोझोम नंबर आहे. आपल्या कंट्रीमध्ये 4% एरिया त्या कॉटनचा आहे. गॉसिपियम अर्बोरियम त्याला आपण देसी कॉटन म्हणतो. त्याला सर्जिकल कॉटन सुद्धा म्हणतात, कारण याचा कॉटन जे आपले मेडिकल यूज आहे त्याच्यामध्ये होतो. गॉसिपियम अर्बोरियम आणि गॉसिपियम हिरसुटम हर्बॅसियम हे दोन्ही पण कॉटन नंबर 1 आणि 2 डिप्लॉइड स्पीसीज आहे. ही ओल्ड वर्ल्ड कॉटन मध्ये होतं, कारण याचं ओरिजिन हा इंडिया मधला आहे. इंडिया, पाकिस्तान, गुजरात या स्पीसीज सापडलेले आहेत. जो आपलं हडप्पा संस्कृतीमध्ये जो पार्ट आहे त्या ठिकाणी याचे अवशेष सापडले, त्याच्यामुळे हे ओल्ड वर्ल्ड कॉटन आहेत. आणि सगळ्यात आधी इव्हॉल्व झालेले कॉटन असल्यामुळे त्यांना ओल्ड कॉटन म्हणतात. आणि हेच आधीपासून आपल्या देशामध्ये कल्टिवेट केल्यामुळं त्यांना आपण देसी कॉटन सुद्धा म्हणतो. पण हेच स्पीसीज परत ट्रान्सफर होऊन वाया युरोप आणि मेक्सिको अमेरिकेला पोहोचलं. त्यांचं क्रॉसिंग होऊन मग त्यांचं डबल झालं. 2n जो 26 नंबर आहे तो झाला 52. म्हणजे गॉसिपियम हिरसुटम आणि गॉसिपियम बार्बाडेन्स हे दोन्ही अमेरिकन कॉटन आहेत. गॉसिपियम हिरसुटम अमेरिकन कॉटन, यालाच अपलँड कॉटन सुद्धा म्हणतात. आणि गॉसिपियम बार्बाडेन्स हा सीलँड कॉटन, इजिप्शियन कॉटन, जे सीलँड आहे, जो आपला जो सागरी किनारा आहे, ज्या ठिकाणची जी माती आहे त्या ठिकाणी या गॉसिपियम बार्बाडेन्सचा चांगल्या प्रकारे ग्रो होतो. आणि त्याची वाढ झाली म्हणून त्याला गॉसिपियम बार्बाडेन्स म्हणतो. हे 4 अशा कल्टिवेटेड स्पीसीज आहे ज्या आपण कल्टिवेट करतो. आता याचा एरिया बघा, आपलं स्वतंत्र झाला इंडिया तेव्हा गॉसिपियम अर्बोरियम आणि हर्बॅशियम हे 2 देसी कॉटन आपल्या कंट्रीमध्ये मॅक्झिमम एरिया कव्हर करत होते. जवळपास 50-70% या 2 स्पीसीजचा होता देशी कॉटनचा. आणि गॉसिपियम हिरसुटम आणि बार्बाडेन्सचा निग्लिजिबल होता 5 ते 10%. पण जसं इंडिपेंडन्स आपलं भेटलं आणि जसं इंडस्ट्रियल तेव्हा जी हरितक्रांती झाली त्याच्यामुळं अमेरिकन कॉटन आणि बीटी कॉटनचा आपल्या देशामध्ये जास्त प्रसार झाला. त्याच्यामुळे देसी कॉटनचा एरिया कमी झाला आणि अमेरिकन कॉटन त्याची गॉसिपियम हिरसुटम याचा एरिया वाढायला लागलेला आहे. ओके, गॉसिपियम बार्बाडेन्स याचा एरिया कमी आहे, कारण याचा यूज जरा आपल्या देशामध्ये कमी असल्यामुळे याचा यूज कमी असल्यामुळे याचा एरिया कमी आहे. लक्षात ठेवा, हे 4 स्पीसीज आहे. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण आणि तुमच्या पुढील भविष्याच्या एक्झाम मध्ये पण या गोष्टी विचारल्या जातील. जर आपण फोटोज बघू याचे, गॉसिपियम अर्बोरियम जी तुम्हाला फोटो दिसता याच्यामध्ये, याची जे लीफ स्ट्रक्चर आहे त्याला 5 लोब असतात, पण जे शॉर्ट मध्ये असतात ऍज कम्पेअर टू अमेरिकन कॉटन. यांना फांदे जास्त असतात, बॉलचा साईज कमी असतो. आणि जे कापूस असतो तो एकदम सॉफ्ट असल्यामुळे आपण त्याला मेडिकल यूज मध्ये आणि ऍब्झॉर्ब म्हणून यूज करतो सर्जिकल कॉटन मध्ये. लेफ्ट साईडला बघाल तर गॉसिपियम अर्बोरियम त्याचं फ्लॉवर स्ट्रक्चर दिलेलं आहे. फ्लॉवर 2 रंगाचं असतं, एक पिवळ्या रंगाचा आणि एक गुलाबी रंगाचा. आधी जो पिवळा रंग असतो तो विदाउट फर्टिलायझर नसतो. जेव्हा फर्टिलायझर झाल्यानंतर त्याचा रंग चेंज होऊन त्याचा गुलाबी रंग असतो. हे जे स्पीसीज आहे गॉसिपियम अर्बोरियम, आणि या साईडला जी स्पीसीज आहे खाली ब्लॅक कलर मध्ये गॉसिपियम हर्बॅसियम म्हणतात. यालाच ब्लॅक कॉटन सुद्धा म्हणतो आपण, कारण याचा रंग थोडासा डार्क असतो पानांचा, फुलाचा वगैरे, त्यामुळे ब्लॅक कॉटन म्हणतो. पण कापसाचा रंग पांढराच. ही व्हेरायटी आहे स्पीसीज आहे गॉसिपियम हिरसुटम. याची हाईट जास्त असतं, पानाचा साईज जास्त असतं. त्याच्यामुळे बघा, जर कम्पॅरिझन केलं आपलं देसी कॉटन सोबत, तर याचे जे पानाचा साईज आहे लहान असतात. याचे लोब्स हे जरा निमुळते डोक्याचे असतात. आणि या अमेरिकन कॉटनचे जर मी लोब्स बघितले तर साईज याचा मोठा आहे, याच्यामुळे याच्यावर सकिंग पेक्षा जास्त असतो.
आणि ऍज कम्पेअर टू बार्बाडेन्स त्याच्या सुद्धा लीफ साईज जास्त असतो, पण त्याची हाईट कमी असते. याचं बोंड मोठे असतात लांबसर, आणि याचं जे लिंट असते सगळ्यात मोठं असते. कम्पॅरिझन बघाल तर बघा, कल्टिवेटेड स्पीसीज ऑफ कॉटन इन इंडिया. गॉसिपियम हिरसुटम म्हणजेच आपला कॉटन टेट्राप्लॉइड, याला अमेरिकन कॉटन सुद्धा म्हणतो. गॉसिपियम बार्बाडेन्स, पिमा और इजिप्शियन कॉटन, ही सुद्धा ऋषिकेश जगदाळे ऋषिकेश जगदाळे
निखिल चौधरी. प्रदीप. हॅलो, सॉरी, थोडं नेटचा प्रॉब्लेम आला होता. आपण परत सुरू करूया. किती जण आहेत आता? 94. ओके, चालेल. शेअर स्क्रीन होणार नाही लवकर. स्क्रीनशॉट होत नाही आता व्हिडिओवर. का होत नाही? होस्ट कोण आहे ना? बघ, कोण आहे होस्ट? होस्ट मी नाही, पोलीस नाही. होस्ट आहे ना? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? तेजस 79 नंबर. पुन्हा रे 79 म्यूट हो, अनम्यूट हो. 79 नंबर अनम्यूट हो. तेजस अनम्यूट हो, अनम्यूट. 79 आहे का नाही पूर्ण? काय माहित. ए तेजस 79 2019. स्क्रोलिंग. व्हिडिओ ऑन ठेवा बर. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा. तेजस कोणा बरोबर फोकस कर. होस्टवर फोकस करा. होस्ट वरच दिसला पाहिजे. 79 नाही, नाही, सर्च मध्ये मार्क डायरेक्ट. 79 नंबर. अरे अनम्यूट हो की रे. 79 नंबर. होस्ट स्क्रीनला दिसला पाहिजे ना लगेच. नाही त्यांना क्लिक कर बरं आता. तेजस 79 नंबर. हो झाला. अरे कोण आहे 79? तो होस्ट झालाय. सर लेफ्ट झाल्यामुळं त्यानं ते सरांना होस्ट केलं पाहिजे, त्याशिवाय स्क्रीन शेअर होत नाही. अरे कोण आहे तेजस? कोण आहे 79? त्याला व्हिडिओ सोड नाही केला अजून. ते झोपलंय बघा कुठतरी, जाऊन त्याला उठवा. त्याला कॉल करायला कोणतरी पटकन. ते तेजसला फोन करा. कोणाचा मित्र आहे? दळप काय अवघड आहे वय की. 79. ओके ठीक आहे, कर चालू. जरा नेट कनेक्ट प्रॉब्लेम आला होता, तर आपण सुरू करू परत. गॉसिम हिरसुटम, गॉसिम बार्बाडेन्स आणि गॉसिम अर्बुरियम आणि गॉसिम हर्बेसियम या 4 स्पीसीज आपण कल्टिवेट करतो आपल्या इंडियामध्ये. तर यांचं जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर
बार्बाडेन्स आणि हिरिसोडम यांचे पानं जरा वाईड असतात. यांचा लिंट जो तुम्ही बघाल तर स्मॉल साईज म्हणजे जो गुंडाळलेला असतो, पण ऍज कम्पेअर टू गर्बरियम आणि हर्बॅशियम जे आपले देशी कॉटन आहेत त्यांचं लिंट लांबसर असतं, त्याच्यामुळे ते आपण सर्जिकल कॉटन यूज करतो. ओके. Economic importance. Cotton is an important commercial crop. Cotton is mostly grown in extraction of fiber, and why it is so known as white gold. Cotton contains 20% oil, 20% protein, 20% carbohydrates. Cotton oil contains gossypyl alkaloid, which is harmful to human beings. कॉटन आपल्या भारतातला सगळ्यात महत्वाचा कमर्शियल क्रॉप आहे, जस्ट आफ्टर शुगर केन, सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट कमर्शियल क्रॉप. कॉटनचा आपण यूज कसा करतो, फायबर आणि टेक्स्टाईलसाठी, म्हणून त्याला आपण व्हाईट गोल्ड म्हणतो. कॉटन मध्ये 20% ऑइल, 20% प्रोटीन आणि 20% कार्बोहायड्रेट असतात. कॉटनच्या कंटेंट्स मध्ये गॉसिपल अल्कलॉइड असतो, एक केमिकल आहे, याच्यामुळे जो कॉटन ऑइल आहे आपण तो कंझ्युम करायला प्रॉब्लेम आहे आपल्याला, याच्यामध्ये काही पण आपल्याला हे होऊ शकतात, डिसऑर्डर होऊ शकतात. पण आपण जेव्हा जर रिमूव्ह केलं गॉसिपल कंटेंट ऑइल मध्ये तर आपण कॉटन यूज करू शकतो. तो सरकीचा आपण तेल म्हणतो, आपण जनरली यूज करतो आपल्या जेवणामध्ये वगैरे. कॉटन ऑइल आपण जो यूज करतो गॉसिपल काढलेला असतो. लिंट युजफुल लिंट असतो, कॉटन प्लस सीड म्हणजे लिंट असते. याच्यामध्ये 6% नायट्रोजन, 6% फॉस्फरस, 2% पोटॅशियम हा आपण हेअरसाठी यूज करतो. हा आपण कॉटन सीड केक जनावराला खायला देत नाही, नॉट फॉर फीडिंग पर्पज, ओनली फॉर मॅन्युअल पर्पज. सर्जिकल कॉटन इज मोस्टली युजफुल फॉर ड्रेसिंग अँड ऍब्झॉर्बंट. सर्जिकल कॉटन तुम्हाला म्हटलं गॉसिपियम अर्बोरियम आणि गॉसिपियम हर्बॅसियम ह्या यूज करतात सर्जिकल कॉटन साठी. मेनली पर्पज आहे ऍज अ ड्रेसिंग आणि ऍब्झॉर्बंट इन मेडिकल इंडस्ट्री. जी फुलेड धन्वंतरीची व्हेरायटी आहे आपल्या विद्यापीठाने डेव्हलप केली आहे, ती सर्जिकल कॉटन मध्ये यूज केली जाते. कॉटन टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आर फॉरेन एक्सचेंज ऑर एम्प्लॉयमेंट. कॉटन टेक्सटाईल आहे, ज्या वेगवेगळ्या सूत गिरण्या आहेत, वेगवेगळे कपड्यांचे कारखाने जे असतील आपल्या देशामधले, जसं कोल्हापूर फेमस आहे आपल्या महाराष्ट्रात, मोठी व्यापारपेठ आहे कपड्यासाठी, अशी आपल्या इचलकरंजी महाराष्ट्रातली फेमस आहे. कॉटन टेक्सटाईल इंडस्ट्रीज ही सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे, जी डिपेंड करते आपल्या कॉटन या क्रॉपवर. आपण जर जिओग्राफिकल डिस्ट्रिब्युशन बघितलं, कॉटन इज कल्टिवेटेड इन सगळ्यात मोठा प्रोडक्शन एरिया आहे चायनाचा, आणि जास्त प्रोडक्शन चायना त्यानंतर इंडियाचा असतो. कॉटन इज द सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट क्रॉप, कॅश क्रॉप इन अवर कंट्री. सगळ्यात पहिला क्रॉप आहे शुगर केन नंतर कॉटन. Cotton growing in India is 121.91 lakh per hectare. In Maharashtra, 40.95 lakhs per hectare. In Maharashtra, nearly 95% cotton is under BT cotton. India मध्ये मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पंजाब हे मेनली स्टेट्स आहेत जे कॉटन ग्रो करतात. टोटल प्रोडक्शन इज हायेस्ट इन गुजरात अँड टोटल एरिया हायेस्ट इन महाराष्ट्र पर इन पंजाब. जर तुम्ही जर कंपॅरिझन केलं बाकी अदर स्टेट सोबत, तर टोटल प्रोडक्शन हायेस्ट आहे गुजरातचं, पण एरिया आहे कल्टिवेटेड सगळ्यात जास्त महाराष्ट्रामधला. पण जे प्रोडक्टिव्हिटी आहे, आपण जे प्रोडक्टिव्ह म्हणतो यील्ड पर हेक्टर, जी प्रोडक्टिव्ह असते टोटल यील्ड पर हेक्टर, ही पंजाबमध्ये सगळ्यात जास्त हायेस्ट आहे. आणि फक्त महाराष्ट्राचा जर विचार केला तर 65% एरिया महाराष्ट्रामधला कॉटनचा फक्त मराठवाडा आणि विदर्भामध्ये आहे, आणि 60% इन खानदेश आणि सातारा सांगली जो अपलँड कॉटन मध्ये येतं, समर कॉटन. कॉन्सेप्ट ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप म्हणजे जीएम क्रॉप, यालाच आपण बीटी कॉटन किंवा राऊंड अप रेडी क्रॉप कॉटन सुद्धा म्हणतो. सगळ्यात जो आपला कॉन्सेप्ट तुम्हाला बघून घेऊ. जेनेटिकली मॉडिफाईड कॉटन endotoxin gene from a soil agrobacterium, Bacillus thuringiensis is isolated and inserted in cotton. When this bacterium synthesizes crystalline protein, that is cryproteins, and endotoxins are highly toxic to certain insects and lepidoptera insects. म्हणजे जे अड्या किंवा ज्या मॉस असतात बटरफ्लाईज, त्यांच्या लेपिडोप्टेरा म्हणजे त्यांचा लार्वाला हा अफेक्ट करतो क्रायप्रोटीन्स. आता तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतो. बॅसिलस थुरिंजिएन्सिस हा एक बॅक्टेरिया आहे, सॉइल बॅक्टेरिया, याच्यामधून एक क्राय प्रोटीन हा जीन काढलेला आहे आणि तो इन्सर्ट केला कॉटन प्लांट मध्ये. कॉटन प्लांट मध्ये केल्यानंतर जे आपले कॅटरपिलर्स आहेत, जे बॉलवर्म कॉम्प्लेक्स आहे, अमेरिकन बॉलवर्म, पिंक बॉलवर्म किंवा स्पॉटेड बॉलवर्म, ते ज्या पानाला किंवा त्यांना खातात बोंडांना, तेव्हा तो जो क्राय प्रोटीन्स आहे ते सुद्धा खातात, त्यांच्या पोटात जातो. जेव्हा तो एंडोटॉक्सिन असतो तो आतमध्ये जातो म्हणून त्याला एंडोटॉक्सिन म्हणतात. जेव्हा ते खातात त्याचा जो डायजेस्ट सिस्टीम असते त्या अळीचं किंवा त्या किड्याचं, ते खाल्यानंतर जो मिडगटचा पार्ट असतो त्याच्यामध्ये टॉक्सिक प्रोड्यूस होऊन ते
किडे 8 म्हणजे त्यांना त्रास व्हायला लागतो, ते फक्त 48 ते 72 तासामध्ये त्यांची डेड ऑकर होते. असं वर्किंग आहे त्या बीटी जीनचं. तर बीटी जीन हा आपण इन्सर्ट करतो कॉटन क्रॉप मध्ये. आवाज ब्रेक होतोय, 1 मिनिट थांबा. सगळ्यांना आवाज प्रॉब्लेम आहे का? फक्त एकटाच प्रॉब्लेम होत आहे? मॅच करून सांगा, बाकी काय नको. Okay. They kill insect creating poison substance in stomach that is midgut of insect like pink American spotted bollworm complex. Okay. ठीक आहे, चालेल. हा जो बीटी जीन आहे, जेव्हा आपण कॉटन मध्ये इन्सर्ट करतो तेव्हा जो पिंक बॉलवर्म जो अमेरिकन बॉलवर्म किंवा जो बॉलवर्म सोडलं तर जे वार्म साईजचे कॅटॅगरीज असते त्यांनी जरी खाल्लं ना कॉटनचं पान किंवा कॉटनचं लिप, जो बीटी जीन इन्सर्ट केलेला आहे, ते खाल्यानंतर त्यांच्या पॉइझन मध्ये त्याच्या पूर्ण पॉइझन तयार होतो आणि तो मिडगटला अफेक्ट करतो. त्याच्यामुळे डायजेस्ट सिस्टीम खराब होतं आणि ते परत खाऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते 72 अवर्स मध्ये ते मरतात. सो त्याच्यामुळे बीटी जीनचा उपयोग काय झाला आपल्याला, की जो खर्च होता आपला बॉलवर्म कॉम्प्लेक्स कंट्रोल करण्यासाठी, आपण वेगळे फॉर्मेशन स्प्रे करायचो, हा खर्च वाचला, इंडस्ट्रियल स्प्रे कमी झाला. आणि याची सुरुवात झाली कधी माहिती आहे बीटी? 1996 मध्ये अमेरिकन जी मोन्टॅन्सो कंपनी आहे, जगातली सगळ्यात नंबर 1ची कंपनी आहे ऍग्रिकल्चरच्या सेक्टर मधली, त्यांनी जो डेव्हलप केला बीटीजीन. आपल्या भारतात 2002 साली गव्हर्नमेंटने परमिशन दिली. बीटीजीन 1 म्हणजे आर BGR, तो आपण क्राय1 AC म्हणून दिसत आहे. बोर्डगार्ड बीटी कॉटन वॉज फर्स्ट आर इज अवेलेबल इन कॉटन इन 2002. एकटा तो 2002 पर्यंत होता. नंतर मोन्टॅन्सो कंपनी परत त्यांनी काम केलं 2002 साली. परत 2006 मध्ये BG2 हा त्यांनी सेकंड जीन काढला, तो आहे क्राय2 AB. ते आर कमर्शियल अवेलेबल इन इंडिया. फक्त ते दोनच जीन, BR जीन आणि B2 जीन, ते आपल्या फक्त इंडियामध्ये आता कल्टिवेट आहे. पण सध्या जो पहिला जीन काढला त्यांनी क्राय1 AC, तो त्याच्यावर त्या अडीनी एवढा एफेक्ट न करता ते त्याला रजिस्टर झाली. जो सेकंड जीन काढण्यात आला, पण त्याला पण आता बीटी जीन हा रिस्पॉन्सिबल करत नाही त्या कंट्रोल करण्यासाठी. त्याच्यामुळं अजून भरपूर हे चालू आहे याच्यावरती संशोधन. फक्त आता आपल्या देशामध्ये BG2 चालू आहे, पण बाकी अदर फॉरेन कंट्रीमध्ये बघितलं त्याच्याकडे BG3 BG4 चालू आहे. आपण खूप मागे होत नाही, कारण आपल्या गव्हर्नमेंट इंडियाने बीटी जो कॉन्सेप्ट आहे याला परमिशन दिलेली नाही, फक्त BG2 पर्यंत दिलाय. हा जो बीटी कॉन्सेप्ट, बीटी वांगे पण आले होते, पण त्यांना पण परमिशन दिल्यामुळे ते पण बंद झालेले आहे. पण याचा एक प्रॉब्लेम असा आहे की बीटी कॉटन जे किंवा कॅटॅबिलर्स आहेत त्याचा अटॅक कमी झाला, पण बीटीजीन आल्यामुळे जे ससेप्टेबल इन्सेक्ट्स आहेत जसे व्हाईट फ्लाय, थ्रिप्स, ऍफिड्स, जॅसिड्स, याचं जे हे मायनर पेस्ट होते कॉटन मध्ये, ते मेजर व्हायला लागले आपल्या इंडियामध्ये. त्याचं पण एक डिसएडव्हान्टेज आहे. Another breakthrough of in GM technology was developed of Roundup Ready cotton variety, that is discovery of glyphosate tolerant gene EPSPS 5-enol pyruvic shikamates 3-phosphate synthase. हा जो जीन आहे राउंडअप रेडी, म्हणजे आपला जो ग्लायफोसेट टॉलरंट आहे, हा हर्बिसाइड आहे, आपण बिंदास मारू शकतो कॉटन मध्ये जर हा जीन आपण इन्सर्ट केला तर. हा सध्या आंध्र प्रदेशमध्ये कल्टिवेटेड आहे. त्याला महाराष्ट्रामध्ये चोरबिटी म्हणतात. जे आंध्राला लागून किंवा तेलंगणा लागून जे पार्ट आहे महाराष्ट्रातला, तिथले काही फार्मर्स हा राउंडअप रेडी जीन आणतात आणि ते कल्टिवेट करत आहेत आता. याचा यूज काय आहे फक्त की आपण रेडिली, म्हणजे जो ग्लायफोसेट आहे नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड, आपण कॉटन मध्ये सरस वापरू शकतो अप टू व्हिजिबल स्टेज ओनली. त्याच्यामुळे काय जे आपला वीडर खर्च आहे तो कमी होतो. CP4 EPSPS was derived from the soil bacterium agrobacterium. जो बीटी जीन आहे तो बॅसिलस thuringiensis, आणि हा EPSPS हा जो जीन आहे तो सॉइल आहे agrobacterium species. त्याचा स्ट्रेन आहे CP आहे. त्याचे तुम्ही जर बॉटनीमध्ये किंवा तुम्ही जेनेटिक्स आणि ब्रीडिंग मध्ये गेलात, तुम्हाला जीएम आणि जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स काय असतात ते तुम्हाला कळेल, आणि कशात ते इन्सर्ट करतात तुम्हाला बॉटनीमध्ये कळेल. Recently, several other genes are such as protease inhibitors, VIP3A, Cry1 SC, Cry2 AB, Cry1 1F, जो VIP3A आणि Cry1 AF आहे, अमेरिका आणि चायनामध्ये सुद्धा यूज मध्ये आहे, पण आपल्या इंडियामध्ये कल्टिवेटेड नाही. Have been used for the development of GM cotton and are being tested for control of cotton bollworms and other leaf feeding caterpillars. BT varieties जे आपल्या महाराष्ट्रात डेव्हलप झालेले आहेत, मेक मेकॅनिकल 2 BT, मेक 162 BT, मेक 184 BT, हे मायको महाराष्ट्र हायब्रिड कॉर्पोरेशन
2002 साली यांनी डेव्हलप केलं. आणि रासेस सीड हे तामिळनाडूची कंपनी आहे. RCS2 2004 साली यांनी डेव्हलप केलं. BT1 आहे. सुरू आहे रे ऑडिओ, बंद करा लवकर. हॅलो योगेश कोरे. बॉटॅनिकल डिस्ट्रीब्युशन. कॉटन हा एक हर्बेशियस प्लांट आहे. श्रबी पेरेनियल प्लांट विथ 3-4 मीटर हाईट्स. अशी रूट डेप्थ आहे अप टू 2 मीटर पर्यंत जातो, 2 ते 2.5 मीटर पर्यंत. म्हणजे 1.8 पेक्षा मीटर त्याची रूट डेप्थ असते. तो टॅप रूट असतो ना कॉटनचा, त्याच्यामध्ये ते तेवढी हाईट आणि त्याची रूट वाढतं. स्टेम इज इरेक्ट, बिअर्स 2 ब्रांचेस. 2 टाईपचे ब्रांचेस असतात की मोनोपिडियम म्हणजे विजिडी ब्रांचेस. त्याला फक्त पानं आणि फांद्या लागतात, जे सरळ वाढते आपल्याला याच्यासोबत स्टेम सोबत. जे सिम्पोडियल ब्रांचेस आहे, फ्रुटिंग ब्रांचेस, ही हळूहळू डेव्हलप होते. याला फ्रुटिंग म्हणजे याला बॉल आणि फ्लॉवर लागतं. टॅपरूट सिस्टीम, अशी जे टॅपरूट सिस्टीम आहे ती अप टू मोर दॅन 1.8 मीटर एवढी वाढतं. विथ डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल रूट्स. लिव्स आर 3 to 5 लोब्स विथ रेटिक्युलर व्हेरिएशन. जे लोब्स असतात, लोब्स म्हणजे बघाल जे पानाचे जे तुम्हाला निवडक टोक दिसताना 1, 2, 3 किंवा 4, 5 ते लोब्स आहेत पानाचे. जनरली 3 ते 5 लोब असतात. व्हेनेशन. इट इज सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स. हा सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे, याचं क्रॉस पॉलिनेशन होत नाही. फ्लॉवर बड इज कॉल्ड अ स्क्वेअर. जो फ्लॉवरचा बर्ड असतो, जो आपला कडी म्हणतो फुलांची, त्याला स्क्वेअर म्हणतात. आणि जो फ्रूट असतो त्याला बॉल म्हणतात. जर आपण हे बघितलं तर स्क्वेअर बघा, खाली जे बॉल रेडी झालेला आहे, जे जुने बॉल आहेत ते हळूच रेडी झालेले आहेत. स्टेम हे पूर्ण इरेक्ट असतं. सिम्पल ब्रांचिंग आणि जे लीफ आहेत ते आहे ब्रांचिंग. आणि ज्या फुल लागलेले आणि स्क्वेअर आहे ते आहे ब्रांचिंग. सॉइल रिक्वायरमेंट. कॉटन कॅन बी बेस्ट कल्टिवेटेड ऑन ब्लॅक कॉटन सॉइल. इंडिया आणि डेक्कन प्लॅट्यू झोन मधली ब्लॅक कॉटन सॉइल आहे, त्यालाच आपण व्हर्टिसोल, ती कॉटन साठी बेस्ट सुटेड आहे. कॉटन ऑल्सो कल्टिवेटेड ऑन व्हेरायटी ऑफ लोमी सॉइल आणि रेड लॅटराइट सॉइल. कॉटन कोणत्या मध्ये येऊ शकतो, सॉइल कशी पाहिजे, वेल ड्रेनेज, वेल वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आणि ऑर्गॅनिक मटेरियल चांगलं पाहिजे, त्याच्यामुळे कॉटन चांगला येऊ शकतो. सॉइल शुड बी 90 सेंटीमीटर डीप. मोर दॅन 90 सेंटीमीटर डीप त्याची सॉइल पाहिजे, कारण जर आपण रूट डेप्थ पकडली 1 मीटर एवढी अशी टॅप रूट जेवढा वाढतो, कमीत कमी 90 सेंटीमीटर डीप सॉइल पाहिजे. pH शुड बी 6 to 8.5. वॉटर लॉगिंग इज हार्मफुल फॉर द क्रॉप. ड्रेनेज खूप इम्पॉर्टंट आहे या क्रॉप मध्ये, कारण जर पाणी साचून राहिलं तर क्रॉपला फंगल इन्फेक्शन किंवा झाडाची वाढ खुंटते. त्याच्यामुळे वॉटर लॉगिंग हे खूप हार्मफुल आहे या क्रॉपसाठी. क्लायमेट रिक्वायरमेंट. कॉटन इज ट्रॉपिकल क्रॉप अँड रिक्वायर लॉंग वार्म सीझन. हा ट्रॉपिकल क्रॉप आहे. जनरली फक्त तुम्ही जर एरिया बघितला क्रॉपचा, गुजरात, महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश, तामिळनाडू, परत आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा पार्ट, परत राजस्थान आणि पंजाब आणि उत्तर प्रदेश, एवढ्या पार्ट जास्त ग्रो केला जातो. त्याच्यामुळे जो ट्रेंड आहे कल्टिवेट होण्याचा, तो ट्रॉपिकल क्रॉप आणि त्याला लॉंग वार्म ग्रोइंग सीझन लागतं. जनरली मी टेम्परेचर रिक्वायरमेंट इज 15 to 35 डिग्री सेल्सिअस. रिलेटिव्ह ह्युमिडिटी मस्ट बी लेस दॅन 75%. हाय ह्युमिडिटी असेल तर त्याला डिसीज, पेस्ट किंवा याचा अटॅक होऊ शकतो. कारण कॉटन हा हाय डेन्सिटी क्रॉप आहे. याची जर तुम्ही हे जर बघितली स्पेसिंग तर खूप वाईड स्पेसिंग आहे, पण याची ग्रोथ जास्त विजिटिव्ह असते. त्याच्यामुळे जर ह्युमिडिटी वाढली ऑटोमॅटिकली त्याच्यामुळे पेस्ट अटॅक वाढतो. जनरली जे सकिंग पेस्ट आहेत त्यासाठी जास्त वाढतो. त्यामुळे ह्युमिडिटी ही 75% पेक्षा कमी असते. रेनफॉल शुड बी 500 ते 700 mm इज सफिशियंट. 500 ते 700 mm च्या रेनफॉल मध्ये कॉटन हा चांगला येऊ शकतो. जर जास्त रेनफॉल झाला तर वॉटर लॉगिंग वर येऊ शकतो. म्हणून तुम्ही जर कन्सिडर कराल, जर आपल्या भागात सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात पाऊस जास्त असतो, मानगड तालुका सोडला तर त्या भागामध्ये कॉटन येऊ शकत नाही, कारण त्या पाण्याची जास्त जो रेनफॉल आपल्याला जास्त आहे, 1000-1200 पर्यंत रेनफॉल पडतो दरवर्षी. त्याच्यामुळे कॉटन इकडे येऊ शकत नाही. पण जो भाग मराठवाडा आणि विदर्भाचा पार्ट आहे, जिथे जवळपास 700-800 किंवा 500-700 पर्यंत रेनफॉल पडतो, त्यामध्ये कॉटन हा खूप इम्पॉर्टंट क्रॉप आहे आणि तिथं जास्त सुटेबल झालेला आहे. कॉटन रिक्वायरमेंट वॉर्म क्लायमेट फॉर व्हेजिटेटिव्ह ग्रो आणि ब्राईट सनशाईन फॉर फ्लॉवरिंग अँड बॉल डेव्हलपमेंट. वॉर्म क्लायमेट म्हणजे जो उष्णता जो वातावरण असतो, गरम वातावरण, त्याला व्हेजिटेटिव्ह ग्रो साठी चांगलं असतो. पण कूल क्लायमेट जेव्हा कॉटनची वाढ होते, जेव्हा 90 ते 120 दिवस क्रॉप मॅच्युअर होतो, तेव्हा थंडी वाढायला लागते, तेव्हा त्याला ब्राईट सनशाईन आणि थोडं कूल क्लायमेट, फ्लॉवरिंग आणि ब्लॉड डेव्हलपमेंट आवश्यक असतं. कॉटन प्लांट कॅन नॉट टॉलरेट हेवी रेनफॉल, हाय ह्युमिडिटी ऍज देअर प्रॉब्लेम ऑफ पेस्ट अँड डिसीज अटॅक. आता तुम्हाला सांगितलं, जर हाय रेनफॉल वाढला किंवा ह्युमिडिटी वाढली तर पेस्टचा अटॅक जास्त वाढतो. त्याच्यामुळे यील्ड कमी होतं आपोआप आणि फ्लॉवर ड्रॉप जास्त होतो. फ्लॉवर रेनफॉल जर वेळेवर आला
किंवा फ्लावर असताना रेनफॉल जास्त पडला तर फ्लावर टॉप असल्यामुळं आपण त्याची यील्ड कमी होईल, बॉल डेव्हलपमेंट होणार नाही व्यवस्थित. ठीक आहे. देन टिलेज फ्लोईंग इज कॅरीड अप टू 50-20 सेंटीमीटर इन समर मंथ. दरवर्षी आपण जर फ्लोईंग केली तर 15 ते 20 सेंटीमीटर जी डेप्थ आहे फ्लोईंगची ही सुटेबल आहे. पण जर फ्लोईंग आपण 3 वर्षाला एकदा केली तर 90 ते 120 सेंटीमीटर असावी. ऍप्लिकेशन ऑफ FYM इज 10 to 15 टन पर हेक्टर. हॅरोईंग इज कॅरीड आउट ऑफ फर्म अँड कॉम्पॅक्ट सीडबेड. फ्लोईंग केल्यानंतर आपण हॅरोईंग करतोच, कारण जो कॉम्पॅक्ट सीडबेड आपण त्याला फर्म करायसाठी किंवा लूज करायसाठी, पण कॉटन सीड हा बोल्ड सीड असतो, त्याला पूर्णपणे फाईन सीडबेड नसते. थोडं जरी फर्म असलं तरी सीडबेड टू इज ओके. दे प्रिफर शॅलो रिजेस फॉर फोरोज टू कंट्रोल व्हिजिडी ग्रोथ. जे रिजेस करतात किंवा आपण फोरस करतो, जे व्हिजिडी ग्रोथला आपण कंट्रोल करतो, कारण रिजेस किंवा शॅलो जरी आपण ते पाण्याचं ड्रेनेज व्यवस्थित होईल त्याच्यामुळं, आणि व्हिजिडी ग्रोथ कंट्रोल करू शकतो त्याच्यानं. 2 ते 3 होईंग ऍज अ इंटरकल्टिवेशन कल्टिलेज कॅरेड असतो कंट्रोल विथ 2 to 3 होईंग्स, म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये डवरा मारणे किंवा विदर्भात डवरा मारणे म्हणतात, आपण याच्यामध्ये होईंग म्हणतो इंग्लिशमध्ये. तर कंट्रोल करतो आपण इंटरकल्टिवेशन ऑफ वीड मध्ये. तुम्हाला दिसेलच कसं आहे. तर ही पहिले फिगर बघा लेफ्ट टॉप कॉर्नर मधली, 2 बैलाला 2 डवऱ्या लावल्या, म्हणजे 2 होईंग करतात ऍट अ टाइम. ही जे प्लांटिंग आहे स्क्वेअर प्लांटिंग आहे. 60 बाय 60 किंवा 90 बाय 90 स्पेसिंग टाकल्यानंतर याला मार्कर नाही करत. उभं आणि आडवं मार्किंग केल्यामुळं ज्या ठिकाणी 2 लाईन क्रॉस होतात त्या ठिकाणी कॉटनचे सीड ग्रो होतात. याला स्क्वेअर प्लांटिंग म्हणतात. तुम्ही जर वरतून बघाल तुम्हाला ते स्क्वेअर प्लांट, त्याच्यामध्ये जी होईंग आहे ते सरळ आणि आडवी दोन्ही प्रकार चालू शकते, त्याच्यामुळे याचा इफेक्टिव्हली कंट्रोल ऑफ वीड होऊ शकतं. सिमिलरली राईट साईडला जरी बघाल ते आहे बघा स्क्वेअर प्लांटिंग. ऑलरेडी त्यांनी उभं मारलेलं आहे बाय मेकॅनिकल होईंग, आणि नंतर त्यांनी आडवं मारलं, याच्यामुळे वीट कंट्रोल इफेक्टिव्हली होतं. लेस हर्बिसाइड, लेस लेबर रिक्वायरमेंट, आणि होईंग हे 2-3 दिवसांमध्ये तुम्ही पर हेक्टर काढू शकता. आणि तुम्ही जे खालचा फिगर बघाल तर ते सुद्धा मेकॅनिकल होईंग आहे, पण ज्या खालच्या फिगर आहे त्या स्ट्रेट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी जे स्क्वेअर प्लांटिंग फॉलो केलेलं नाही, त्यांनी जे डायरेक्ट ड्रिलिंग केलेलं आहे कॉटनचं, त्याच्यामुळे यांनी फक्त रो टू रो यांनी सोईंग केली आहे. पण जे वरचा फिगर आहे त्या स्क्वेअर प्लांटिंग असल्यामुळे प्लांट टू प्लांट आणि रो टू रो दोन्ही पण याच्यामध्ये विडिंग केलेली आहे. सो 2 to 3 होविंग्स इज इसेन्शियली इन ड्राय पिरियड फॉर कंट्रोलिंग द वीड्स. सीड अँड सोईंग. सीड ट्रीटमेंट. कॉटन आर ट्रीटेड विथ 4 ग्राम क्रॅप्टन ऑर थ्रायवरन. कंट्रोलिंग सीड बॉर्न डिसीजेस. कॉटन आपण सोईंग करायच्या आधी जर तुम्ही मार्केटमध्ये जाल, जे अवेलेबल वेगवेगळे सीड्स आहेत, आता आपल्या कृषी विद्यापीठाचे असो, वेगवेगळ्या कंपन्या असो, अंकुर असेल, राशी असेल किंवा अजित असेल, त्या वेगवेगळ्या सीडचे आता त्यांनी मार्केटिंग केल्यामुळं त्यांच्या सीडमध्ये ऑलरेडी कॅप्टन किंवा थायरम ट्रीटेड असतात. पण जर एखादी शेतकरी असेल जो घरी सीड वापरत असेल तर त्यांनी कॅप्टन 4 ग्राम कॅप्टन आणि थायरम हे 2 फंगीसाइड आहे, केमिकल फंगीसाइड, आपण ट्रीटमेंट देतो. Azotobacter PSB हे 2 बायोफर्टिलायझर 250 ग्राम पर 10 kg ऑफ सीड. Each seed will save 20% nitrogen and increase up to yield of 25%. Azotobacter आणि PSB हे 2 बायोफर्टिलायझर आपण कॉटनला ट्रीटमेंट करतो. त्याचा सीड रेट आहे, त्याचा जो रेट आहे 250 ग्रॅम पर 10 kg ऑफ सीड, म्हणजे 25 ग्रॅम पर केजी ऑफ सीड. त्याच्यामुळे काय होतं की जो 25% आपले नायट्रोजन आणि फॉस्फरसची बचत होते, आणि त्याच्यामुळेच हे जे 2 बायोफर्टिलायझर त्याच्यामध्ये जे मायक्रोब्स सॉइल मायक्रोब्स असतात त्या रूटला लागून असतात, त्यांची पॉप्युलेशन वाढतात, आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली त्याची यील्ड, आपल्या कॉटनची यील्ड वाढतं. अझोबॅक्टर हा नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहे. पीएसबी हा फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया आहे, जो अवेलेबल फॉस्फरस आहे नॉन फॉस्फरस सॉइल मधला, तो प्लांटला अवेलेबल करून देतो. हे 2 अझोबॅक्टर जर आपण प्रत्येक क्रॉपमध्ये टाकले तरी यील्ड वाढतं, साहजिक आहे. आणि त्याचा जो आपण जे सीड ट्रीटमेंट करतो त्याचा एक फॉर्म्युला आहे FIR म्हणजे पहिले फंगीसाइड, देन इन्सेक्टिसाइड, देन रायझोबियम. म्हणजे पहिला आपण जो ट्रीटमेंट करायचा तो फंगीसाइडची ट्रीटमेंट करायची FIR, देन इन्सेक्टिसाइड, देन रायझोबियम म्हणजे बायोफर्टिलायझर. मग ते अझोबॅक्टर असो किंवा पीएसबी असो, रायझोबियम, पल्सेस, वॉटर, पण जो जनरल रूल आहे तो FIR आहे. कार्बोफ्युरॉन हा एक इन्सेक्टिसाइड आहे जो आपण सीडमध्ये ट्रीट करतो 100 ग्राम पर केजी ऑफ सीड. किंवा ग्रव वगैरे आहेत ते खावं नाही त्या सीडला, त्याच्यामुळे आपण कार्बोफ्युरॉनची ट्रीटमेंट करतो. ऍसिड डिलेटिंग हा एक कॉन्सेप्ट आहे. या सीड्स आर डिप्ड इन कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, जसे हायड्रोक्लोरिक ऍसिड, सॉरी H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड, फॉर 2 minutes ओनली टू वॉश आउट फर्स्ट. जर एखादी शेतकरी आहे ज्याच्याकडे स्वतःचे सीड आहे, त्यांनी वापरले वर्षानुवर्ष, तर त्याला ते सीड परत त्याला सोईंग करायचं आहे, त्याच्यावेळेस तो जो फज असतो, म्हणजे कॉटन काढल्यानंतर परत सीडला लागून थोडं फज असतो लीट, ते रिमूव्ह करण्यासाठी ऍसिड डिलेटिंग करतात.
काय करायचं काही नाही, त्याच्यामुळे जे असे सीड असतात त्याला वॉशआउट करतात, डीप करतात आपल्या H2SO4 मध्ये. ते 2 मिनिटासाठी डीप केल्यानंतर त्याला अगेन वॉश करतात कंटिन्यू पाण्यामध्ये, किंवा देन अगेन डीप सीड इन कॉटन डंग सोल्युशन फॉर 10 to 12 hours फॉर रिमूव्ह ऍसिड इफेक्ट. जर कोणी पाणी युज करत नसेल तर जो आपला डंग सोल्युशन असतो, कॉटन डंग सोल्युशन 10 ते 12 वाजता डिपून ठेवलं तर ऑटोमॅटिक अदर दॅन म्हणजे ते H2SO4ला अल्टरनेटिव्ह आहे की काउडंगला आपण त्याला रोल केलं काउडंगच्या स्लरीमध्ये, आपोआप जे लिंट आहे फर्स्ट तो त्या सीड मोठी गुंडाळला जातो. त्याच्यामुळे आपल्या सोईंग इफिशियन्सी वाढतं. याचा प्रॉब्लेम काय माहिती आहे आपला, जो जर आपण कॉटन प्लस लिंट दोन्ही सोन करायला गेलं तर आपल्या सीड ड्रिल असेल किंवा मेकॅनिकली किंवा आपण बाय हँड जरी आपण डिबल जरी सोईंग करायला गेलं तरी कॉटन सेटिंगला चिकटतील. ऍसिडिटीचा मेन उद्देश आहे की इफिशियन्सी ऑफ सोईंग वाढवला पाहिजे, की कुठे अटकणार नाही, कुठे ब्रेक होणार नाही. जो सीड बॉल मधला जो सीडची नळी असते ती कुठे अटकणार नाही कॉटन सीड आणि कॉटन. त्याच्यामुळे ऍसिड डिलेंटिंग आणि काउडंग स्लरी मीट करून त्याला गोल करतात, म्हणजे राऊंड करून ते जे फळ असते ते आपोआप चिटकतात. राऊंड ते वाढल्यानंतर आपण लगेच त्याला सोईंग करू दुसऱ्या दिवशी. सीड मध्ये नेक्स्ट आहे सोईंग टाइम. खरीप सीझन मध्ये 7 जून ते 30 जून पर्यंत सोईंग टाइम आहे हा मराठा आणि विदर्भासाठी. समर सीझन मध्ये 15 जानेवारी ते 10 फेब्रुवारी हा जो इरिगेट सातारा पुणे सोलापूर झालायचे जे इरिगेटेड कॉटन आहे सातारा पुणे, ज्यामध्ये पाण्याची समोरमध्ये आपण करू शकतो कल्टिवेटेड, त्या ठिकाणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा इरिगेटेड कॉटन आपण समोरमध्ये करतो. आणि विदर्भ मराठवाड्यात 7 जून ते 30 जून पर्यंत सोई मेथड डिबलिंग ड्रिलिंग ब्रॉडकास्टिंग करू शकत नाही कॉटन मध्ये, कारण कॉटन हा क्रॉप हायली व्हेजिटेटिव्ह ग्रोईंग आहे, त्याचा कानवी मोठा असतो. हा काही ग्रास नाही, ग्रास असताना आपण ब्रॉडकास्टिंग करू शकलो असतो, ग्रास मध्ये राईस मध्ये असतं किंवा मेज मध्ये किंवा सोर्ग मध्ये आपण करू शकतो ब्रॉडकास्टिंग. पण कॉटन मध्ये दोनच मेथड अप्लाय करू शकतात, तर ड्रिलिंग आणि डिबलिंग. ड्रिलिंग विथ सीड कम फर्टिलायझर ड्रिल मोस्टली सुटेबल इन इरिगेटेड कंडिशन. कोणाचा आवाज आहे रे? सांगा परत. सोई मेथड आहे, 2 मेथड कॉटन मध्ये युज केल्या जातात, एक ड्रिलिंग आणि एक डिबलिंग. ड्रिलिंग विथ सीड कम फर्टिलायझर ड्रिल इज मोस्टली सुटेबल इन इरिगेटेड कंडिशन. ड्रिलिंग करताना आपण जो फर्टिलायझर डोस आहे कॉटनचा 150-50 इरिगेटेड कंडिशनचा आहे, त्याच्यामध्ये बेसल डोस आपण देऊ शकतो फर्टिलायझर डोस सोबत, एक ड्रिल सोबत. 2 बॉल असतात ड्रिलचे, एक सीड आणि फर्टिलायझरचे. ऍट अ टाइम आपण सोईंग करतो. लोकल व्हेरायटी ड्रिलिंग साठी 10 ते 15 kg सीड रेट हा रेकमेंड केलेला आहे. पण जर डिबल कंडक्ट करत असाल, तुम्हाला मार्किंग बोलला, स्क्वेअर प्लांटिंग जर बोलला, किंवा 120/60 120/45 किंवा 90/45 या स्पेसिंग मध्ये जर कॉटन तुम्ही जर करत असाल तर मार्किंग करून घ्यावं लागतं आधी. मार्किंग केल्यानंतर जे पॉईंट भेटतं आपल्याला, लाईन मधला पॉईंट भेटतं, त्या ठिकाणी बाय मॅन्युअल लेबर्स आपण 2 ते 3 सीट टाकतो, त्याला बाय हँड. सोईंग डेप्थ शुड बी 5 to 7 सेंटीमीटर डीप. नोट एक आहे की आफ्टर केअर थिंग, म्हणजे गॅप फिलिंग आणि आपण काय म्हणतो आपलं थिनिंग असतं, हे 15 ते 20 दिवसानंतर आपण करतो जनरली. ज्या ठिकाणी कॉटनचं सीड उगवून झालं नाही, सीडलिंग तयार झालं नाही, किंवा एका ठिकाणी एका वेळेस 3-4 सीड पडले आपले चुकून, त्या ठिकाणी ते सीड ग्रो झाले, तिथे गॅप फिलिंग करणं महत्वाचं असतं. कारण ते फर्टिलायझर रोज आपलं वॉटर रिक्वायरमेंट पर त्या गोष्टी फॅट करतात, त्याच्या अफेक्ट करतात. त्याच्यामुळे गॅप फिलिंग आणि थिनिंग हे दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. आपण ते जनरली करतो 15 ते 20 दिवसानंतर. सीडेड बघाल, इरिगेटेड कॉटनचा सीडेड आहे 2.5 ते 3 kg पर हेक्टर आणि त्याची स्पेसिंग रिकमेंड केलेली आहे 120/90 आणि 90/90 सेंटीमीटर. 120/90 सेंटीमीटर आपण हे ड्रिलिंगला यूज करू शकतो. याच्यामध्ये जो रो टू रो स्पेसिंग आहे ती 120 सेंटीमीटर असते आणि प्लांट टू प्लांट स्पेसिंग 90 सेंटीमीटर असते. आवाज कोणाचा आहे रे? म्यूट करा सगळे एकमेकाला, परत म्यूट नको करू, मला डिस्टर्ब होत आवाज आल्यानंतर. कोणाला सुनणार आलं मग सांगा तो. सो इरिगेटेड कॉटन मध्ये सीडेड आहे 2 ते 5 ते 3 kg पर हेक्टर. स्पेसिंग आहे 120/90 आणि 90/90. स्पेसिंग आहे, स्क्वेअर प्लांटिंग आहे. याच्यामध्ये बरोबर 90 रो स्पेसिंग आणि 90 to 90 प्लांट स्पेसिंग असते. पण 120 आणि हे 90 सेंटीमीटर स्पेसिंग हे आपण ड्रिलिंग साठी युज करतो. इरिगेटेड कॉटनचा स्प्रेड आहे 4 ते 5 kg पर हेक्टर. याची स्पेसिंग आहे 90/60 आणि 60/60. इथं बघा इरिगेटेड कॉटन स्पेसिंग जास्त आणि याची कमी का? इरिगेटेड कॉटन मध्ये जर हमखास आपल्याला माहिती आहे की कॉटन इरिगेट असल्यामुळे त्याला काही नुकसान नाही, आपण जेव्हा गरज पडेल त्याला आपण इरिगेशन देऊ शकतो. अपटून प्लांट ऑपरेशन मेंटेन असते, त्याच्यामुळे जे प्लांट ऑपरेशन मेंटेन होणारी आहे त्याच्यामध्ये सीड रेट
सुद्धा कमी आहे आणि स्पेसिंग जास्त आहे. पण ऍज कम्पेअर रेनफेड कॉटन जर पकडला तर सीड रेट थोडा जास्त आहे 1 किलो आणि स्पेसिंग कमी आहे, कारण याच्यामध्ये रेनफेड असल्यामुळे कॉटनची जे प्लांट ऑपरेशनची जास्त असला पाहिजे, कारण एखादी वेळेस कोणतं जर ड्रॉट वगैरे आला, काय झालं, अशा वेळेस कॉटनची यील्ड कमी व्हावं पण प्लांट ऑपरेशन मेंटेन राहावं यासाठी आपण सीड स्पेसिंग जास्त ठेवलेली आहे. हे 90/60, 60/60, 60/60 स्क्वेअर प्लॅनिंगसाठी, 90/60 ही ड्रिलिंगसाठी. ड्रिलिंग आणि हे एका वेळेस काय अडचण येत नाही. सीड अँड सोईंग हा स्पेसिंग नुसार हे आपण मगाशी बघितले हे इरिगेटेड आणि रेनफेड कॉटनसाठी. ठीक आहे, आता बघू आपण जस्ट 4 स्पेसिस आपण कल्टिवेट करतो आणि सोबत हायब्रिड सोबत त्याचं सीड रेट किती आहे स्पेसिंग ते बघू. जो हिस्टोम आहे अमेरिकन कॉटन, याचा सर्वात जास्त सीड रेट जास्त हाय असतो, 12 ते 15 kg पर हेक्टर आणि स्पेसिंग फॉलो करतात 60 ते 30 सेंटीमीटर. गॉसियम अर्बोरियम आणि गॉसियम हर्बेसियम हे 2 देशी कॉटन आहेत, 8 ते 12 kg पर हेक्टर आणि स्पेसिंग आहे 60/12 सेंटीमीटर. गॉसियम बार्बासेंस जो आयलँड कॉटन, सिलियन कॉटन, इजिप्त कॉटन जो आपण म्हणतो, याची सीड रेट 8 ते 10 kg आणि स्पेसिंग आहे 90/45 सेंटीमीटर. हायब्रिड्स जे वेगवेगळे हायब्रिड डेव्हलप झाले आतापर्यंत त्यांची स्पेसिंग 90/60 सेंटीमीटर, पण जो सीड रेट आहे तो फार कमी 2 ते 4 kg पर हेक्टर असतो. व्हेरायटीज ज्या आपल्या एमपीक्यू डेव्हलप केल्या, फुले 688, फुले अनमोल, फुले धन्वंतरी, फुले यमुना, फुले रुक्मती, परत फुले श्वेतावरी, अशा 4-5 व्हेरायटी आहेत ज्या फुले आपल्या एमपीक्यू व्हेरायटी डेव्हलप केल्या आहेत. JLS 168, DCS 32, DSB 105, LARA 5166, AKH4, AKH5, PKV रजत, PKV हायब्रिड 2, या सगळ्या PKV च्या डेव्हलप व्हेरायटी आहेत. अकोला हायब्रिड 4, अकोला हायब्रिड 5, PKV रजत, PKV हायब्रिड 2, या अकोला डेव्हलप झालेल्या व्हेरायटी आहेत. MCU5, MCU7 या मराठवाड्यातल्या व्हेरायटी आहेत. H4, H1, H6, H8 या गुजरातमधल्या व्हेरायटी आहेत. आणि H4 ही पहिली हायब्रिड व्हेरायटी आहे वर्ल्ड मधली, जी की डॉक्टर सिटी पटेल आपल्या इंडियातले कॉटनचे ब्रीडर होते, त्यांनी सुरतमध्ये डेव्हलप केली H4 व्हेरायटी. आणि जी वरलक्ष्मी व्हेरायटी आहे गॉसियम हिरसुटम आणि गॉसियम बार्बाडेन्स, वरलक्ष्मी व्हेरायटी धारवाड युनिव्हर्सिटी डेव्हलप केली आहे. ती फर्स्ट इंटर हायब्रिड आहे, इंटर स्पेसिफिक हायब्रिड आहे. म्हणजे काय इंटर स्पेसिफिक आहे, 2 स्पेसिस मधली जे हायब्रिड बनवली आहे, गॉसियम हिरसुटम आणि गॉसियम बार्बाडेन्स. वरलक्ष्मी सुविन ही गॉसियम बार्बाडेन्सची व्हेरायटी आहे. अंजली, सुरभी, मल्लिका, बीजू2, सुप्रिया, जय बीजू2 या सगळ्या बीजू2च्या व्हेरायटी म्हणजे बीटी कॉटन इन्सर्ट केलेल्या आहेत, बीटी इन्सर्ट केलेल्या आहेत. अंबिका, बीटी, मेक 12 आपण आधीच मग अशी बघितली वगैरे. बीटी कॉटनच्या याच्यामध्ये शिकताना कॉन्सेप्ट मध्ये याच्या मेक 12 या सगळ्या व्हेरायट्या महाराष्ट्रामध्ये रिकमेंड केलेल्या आहेत बीटी कॉटनसाठी. अजून ऍज कम्पेअर टू या सगळ्या मधल्यापेक्षा या सगळ्या युनिव्हर्सिटी आहेत, पण आपली एमपीक्यू युनिव्हर्सिटी किंवा अदर युनिव्हर्सिटी सुद्धा जे प्रायव्हेटच्या कंपन्या आहेत, अजित असो, यांच्या सुद्धा सीड्स आणि व्हेरायटीज रेकमेंड करतात फार्मरला सोईंग करायसाठी. त्याच्यामध्ये अंकुर 3028 असेल, 3032 असेल, अजित 155 या सुद्धा व्हेरायटी चांगल्या आहेत. फर्टिलायझर मॅनेजमेंट ऍप्लिकेशन ऑफ एफ 10 to 15 टन पर हेक्टर रिकमेंड केलेला आहे. जो इरिगेटेड कॉटनचा फर्टिलायझर डोस आहे, फर्टिलायझर डोस 100-50-50, नत्र 50 kg फॉस्फरस, 50 kg पोटॅशियम. टाइम ऑफ सोईंग म्हणजे आपण ड्रिलिंग करताना किंवा लँड प्रिपरेशन करताना किंवा डिपलिंग करताना जो बेसल डोस असतो ऍट टाइम ऑफ सोईंग 50-50-50 म्हणजे 50% नायट्रोजन, स्प्लिट डोस मध्ये आपण नायट्रोजन देतो आणि पूर्ण पोटॅशियम गेलं पाहिजे सॉइल मध्ये ऍट टाइम ऑफ सोईंग. आणि आफ्टर 1 month 50% उरला जो नंतर आहे सेकंड स्प्लिट डोस तो आपण नंतर देतो. इरिगेटेड कॉटनसाठी आहे 100-50-50. रेनफेड कॉटनसाठी आहे रोज 80-40-40, त्याचा बेसल डोस आहे 40-40-40. त्याच्यामध्ये नंतर 1 महिन्यात उरलेला 40 kg नायट्रोजन आपण नंतर अप्लाय करून देतो. बघा फर्टिलायझर डोस फॉर इरिगेशन 100-50-50 आणि फर्टिलायझर डोस फॉर रेनफेड 80-40. सिमिलरली बीटी कॉटनचा जो डोस आहे 150-75-75, त्याचा बेसल डोस आहे 50-50-50 आणि उरलेला जो डोस आहे 50%, जर 100 परत व्हिजिबिलिटी गोष्टीसाठी परत आपण 100-50% आपण नायट्रोजन देतो. जर तुम्हाला जर लक्षात ठेवायचं राहिलं बीटी कॉटन साठी, रेनफेड कॉटन साठी, इरिगेटरसाठी, यासाठी एक साधा लॉजिक आहे. फर्टिलायझर डोस आपला इरिगेटेड कॉटन साठी आहे 100-50-50. याचा जर आपण 20 मायनस केले नायट्रोजन मधनं तर तो डोस होईल रेनफेडचा 86. पण इथून 50 मधून 10 म्हणजे 20 मायनस केले, इथून 10 मायनस करायचे म्हणजे 100-50-50 इथून 20 मायनस केल्यानंतर जो रेशो भेटतो आपला 80-40-40. आणि लॉजिकल आहे, तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, पूर्ण पाठ करायची गरज नाही. 100-50-50 इरिगेटेड कॉटनसाठी 80-40-40
तर तुम्ही जर कम्पॅरिझन केलं 100-80, 20चा फरक इकडे 10चा फरक, म्हणजे अर्ध झालं थोडंसं, म्हणजे 10 आणि 20% एवढं कमी झालेलं आहे. सिमिलरली बीटी कॉटन मध्ये इथे 50 वाढला नायट्रोजन आणि इकडे 25 वाढलेला आहे. तो इझिली लक्षात ठेवू शकता. 100-50-50, 80-40-40 आणि 150-50 हा टूजा इरिगेटेड रेनफेड कॉटन आणि बीटी कॉटन साठी रेस्पेक्टिव्हली. देर इज नो नीड टू सप्लाय नायट्रोजन आफ्टर 1 month स्प्लिट डोज अप्लिकेशन बिकॉज ऍट अ टाइम ऑफ फ्लॉवरिंग क्रॉप जेव्हा नायट्रोजन आपण देतो बेसल डोस, अर्ध नायट्रोजन स्प्लिट डोस मध्ये, नंतर 1 महिन्यात आपल्याला परत द्यावा लागतो कारण फ्लॉवरिंगला परत त्याला गरज असते. डू नॉट अप्लाय मोर नायट्रोजन, प्रॉब्लेम ऑफ एक्सेसिव्ह व्हिजिटल ग्रोथ. जास्त नायट्रोजन अप्लाय करायला नसतो कारण ते जास्त व्हिजिटल ग्रोथ मला रिस्पॉन्सिबल करेल. त्याच्यामुळे जी फ्लॉवर आहे किंवा रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहेत, बॉल असतील, स्क्वेअर असतील, त्याची ग्रोथ न वाहता नुसते पानाने फांद्या वाढतील, त्याला काही उपयोग नसतं. म्हणून नायट्रोजन जो रिकमेंड करा तोच द्यावा, तर जास्त देण्यामध्ये काय मतलब नाही. एक नोट आहे की ड्रॉप ड्रेसिंग करताना आपण बाकी क्रॉप मध्ये बघितलं, मेज असेल किंवा शुगर असेल, ड्रॉप ड्रेसिंग आपण साईडला करतो क्रॉप पडल्यावर, पण कॉटन मध्ये स्पेसिंग फॉल करतो आपण 120-60, त्याच्यामध्ये तो डिस्टन्स तो वाईड रेंजचा डिस्टन्स आहे, त्याच्यामुळे कॉटनला ड्रॉप ड्रेसिंग करताना रिंग मेथड ही अप्लाय केलं जाते. स्पेशल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, निपिंग अँड ड्रॉपिंग. रिमूव्हल ऑफ ऑक्झिलरी बड फ्रॉम प्लांट कंट्रोल्स द हाईट अँड असो एनकरेज द फ्रुटिंग ब्रांचेस. त्याला निपिंग अँड ड्रॉपिंग म्हणतात. निपिंग म्हणजे तोडणं ऑक्झिलरी बड, जो वरचा बड असतो त्याला तोडणं, त्याच्यामुळे काय जे ऑक्झिलरी ब्रांचेस आहेत, फ्रुटिंग ब्रांचेस ते वाढतील, त्याच्यामुळे इल्ड वाढणार आणि जो फूड फ्लो आहे तो डायरेक्ट वरच्या पार्टला जातात, तो ब्रांचेसला, त्याच्यामुळे फ्लावरची ग्रोथ जास्त होईल, फॉल जास्त लागतील आणि इल्ड जास्त वाढेल. ऍप्लिकेशन ऑफ ग्रोथ रेग्युलेटर्स, जे ग्रोथ रिटार्डंट्स आहेत, सायकोसिल, टेट्राएसिडिक ऍसिड जो NA चा प्रकार आहे, याचा रेट आहे 10 ppm. 15 दिवसाला किंवा 18 दिवसाला आपण ते मारू शकतो. रिप्रोडक्टिव्ह पार्ट कमी करायचे आणि आपल्याला लगेच रिप्रोडक्टिव्ह पार्ट कडे जायचं, अशा वेळेस ऍप्लिकेशन ऑफ ग्रोथ रिटार्डंट्स, तो सायकोसिल आहे, CCC, आपण हा एक अँटीट्रान्सफर यूज करू शकतो. TA हा टेट्राएसिडिक ऍसिड, हा NA चा प्रकार आहे, तो पान ग्रोथ रेग्युलेटर आहे, कंट्रोल करतात ग्रोथ, त्याची ग्रोथ थांबवतात, त्याच्यामुळे त्यांची व्हिज्युअल ग्रोथ कमी होऊन त्यांची जे समोरची ग्रोथ आहे, रिप्रोडक्टिव्ह फ्लॉवरिंग येणे, बॉल फॉर्म होणे, स्क्वेअर फॉर्म होणे, ती लवकर वाढतं. इन स्पेशल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस
तुमची व्हिडिओ सर पटकन. वैष्णवी कोण आहे? वैष्णवी SR नंबर 3. येस सर. तुम्ही होस्ट झालाय, मला होस्ट करा लवकर पटकन तुम्ही. हा ओके. व्हिडिओ सुरू करा. नेटवर्क प्रॉब्लेम आहे थोडा, याच्यामुळे प्रॉब्लेम होत आहे. लवकर मला होस्ट करा, लगेच सुरू करता आपल्याला. ओके चला. गेलं रे. हा परत याचा प्रॉब्लेम होत आला. ओके. स्पेशल नेटचा प्रॉब्लेम चालू आहे खूप. ओके. अर्थिंग अप आपण करतो म्हणजे होईंग करतो 2-3 फॉर कंट्रोल बीट आपोआप अर्थिंग अप होतं. त्याच्यामुळे जी जवळची माती आहे रो मधली किंवा प्लांटच्या जवळची माती त्या आपोआप त्या प्लांटच्या मुळाजवळ
काय पाहिजे इथलं मी विचारलं ते त्याच्यापेक्षा अजून माझे केस छोटे म्हणून नाही कळलं म्हणून म्यूट वाले सगळे इथं आधी सर उठते तू अरे एक सर म्यूट वाले सगळ्यांना ठीक आहे 2 ते 3 वेडिंग आणि किंवा होईंग आपण 30 ते 35 दिवसामध्ये आपण फील्ड मध्ये होईंग करतो जेणेकरून जे वीड कॉम्पिटिशन कमी करायला यूज ऑफ हर्बिसाइड सच एज पेंडिमिथिलीन 1.5 लिटर पर हेक्टर डिझॉल्विंग 500 लिटर ऑफ वॉटर ऍज अ प्रीमर्जर हर्बिसाइड किंवा बॅसेलिन 1.5 लिटर पर 1000 लिटर ऑफ वॉटर हे दोन्ही पेंडिमिथिलीन बॅसेलिन फ्लुक्लोझालिन किंवा ट्रायसलेरिन हे 4-5 ते गवतच तोंडात पाहिजे ना आता काय ते पण ऊसाच खाली मला सर माहित नाही नेट्स यूज ऑफ हर्बिसाइड जे पोस्ट इमर्जन हर्बिसाइड आहे क्रिझोल्फ ऑफ इथाइल पॅरागॉन सोडियम क्रिझोल्फ ऑफ इथाइल आणि पॅरागॉन सोडियम याचं कॉम्बिनेशन करून जर मारलं तर जे ब्रॉडली फीड आहेत किंवा ग्रासेस वगैरे आहेत ते इझिली कंट्रोल होतं विदाउट इफेक्टिंग द कॉटन प्लांट पोस्ट इमर्जन मध्ये पॅरागॉन सोडियम आणि क्रिझोल्फ ऑफ इथाइलचा कॉम्बिनेशन वाढतो हिटवीड आणि पॅरागॉन सोडियम हे दोन ट्रेड नेम आणि त्याचे तुम्ही मार्केटमध्ये जाल ट्रेड नेमचा हिटवीड आहे क्रिझोल्फ ऑफ इथाइलचा इफेक्टिव्हली कंट्रोल करतं ब्रॉडली फीड ऍज वेल एज ग्रासेस आणि ब्रॉडली दोन्ही कंट्रोल करतं हे पोस्ट हर्बिसाइड
इंटरनं धोका द्या की भाऊ आपण को. चला लवकर झालं पाहिजे. कॉटन 2 ते 3 पिकिंग करतात. आफ्टर पिकिंग कॉटन अप्रूव्ड फ्रॉम द फ्लॉवर, जेव्हा पूर्णपणे कॉटन निघाल्यानंतर पूर्ण बॉल आपले रिमूव्ह झाल्यानंतर ओके. प्रॉब्लेम खूप दिवस झाला इंटरनेट रे बाबा. आता परत फोन झाला रे होस्ट, त्रास होऊन गेला आता हे करून करून. ओके, थँक्यू लवकर केल्याबद्दल. होस्ट आहे का रे बा मी? ओके. कंट्रोल साठी काय करायचं आपल्याला? 2-3 हे आहेत कीटकनाशक. मोनोक्रोटोफॉस 1 ml per liter of water, डायमिथोएट 2 ml per liter of water आणि इमॅनोक्लोप्रिड 0.7 ml per liter of water. हे तीनही, एक मिनिट, हे तीनही इन्सेक्टिसाइड आपण जे सगळी पेस्ट त्याला कंट्रोल करण्यासाठी वापरू शकतो. देन पिंक बॉल वन, याला पिंक स्पॉट ऑन बॉटम लार्वा सुद्धा म्हणतात. नेचर ऑफ डॅमेज, इट विल अटॅक ऑन द फ्लॉवर causing flower drops and then larva go inside the ball and damage the ball worm inside the creates ball drop. असं हा
आज खूप प्रॉब्लेम येतात रे. होस्ट कोण आहे रे? पार्थ कदम. येस सर. मला होस्ट करा लवकर. नेटवर्क करंट प्रॉब्लेम आहे म्हणून जसा माझं लिहू होतं आपोआप. उद्याचं लेक्चर व्हावं नाही. बघाच कर, काही नाही 4-5 साईड उरलेले आहेत. ओके. पिंक बॉलबम याचा डॅमेज कसा आहे माहिती आहे का? मग तो आधी सुरुवातीला फुलामध्ये जाईल, फुलातून मग तो जाईल बॉलबम मध्ये. तो सेल्युलोज खायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे फ्लावर ड्रॉप आणि बॉल ड्रॉप हे लवकर इझिली होतात आणि यील्ड खूप आहे. लाईफ सायकल बघितली, एग, लार्वा, प्युपा आणि मॉथ. देन अमेरिकन बॉलवर्म कॉम्प्लेक्स. ब्राउन नाही, याचा अर्धा पोर्शन बाहेर असतो खाताना, बॉल खाताना. ठीक आहे. त्याचा इनसाइड आणि आउटसाइड मेकॅनिझम असतं फीडिंग हॅबिट. ठीक आहे. कंट्रोल मेजर फॉर ऑल बॉलवर्म कॉम्प्लेक्स इज निम्सिक कर्नल एक्सॅक्ट 5% कॉन्सन्ट्रेशन. कंट्रोल आहे. क्रायसोपाएक्स हे एक पॅरासाइट आहे जे काम करते त्या एगला मारण्यासाठी. क्युनोलोफॉस और प्रोफेनोफॉस हे दोन इन्सेक्टिसाइड 2 ml पर रेजिस्ट करतात, पर ते मरणार नाही म्हणून ते 8 राऊंड. यावर्षी तुम्ही जर एक वापरला हेर्बिसाइड सॉरी इन्सेक्ट आहे तर पुढचे दुसरं वापरा. क्लोरोफायरिफॉस 20 EC 2 लिटर पर हेक्टर और डायक्लोरोस 70 वेटेबल सस्पेंडेबल कंपोजिशन 1 लिटर ऑफ हेक्टर हे इन्सेक्टिसाइड सुटेबल आहे बॉलवर्म साठी. फेरोमोन ट्रॅप, जे फेरोमोन ट्रॅप 5 ट्रॅप पर हेक्टर आपण युज करू शकतो. फेरोमोन ट्रॅप यासाठी जे मॉथ आहेत, पतंग, जे मेल इन्सेक्ट, जे मेल मॉथ्स आहेत, ते कशाला पण असतो ते अटॅक करायला, जेणेकरून त्यांची पॉप्युलेशन कमी होणार आणि मीटिंग कमी होणार, म्हणून फेरोमोन ट्रॅप आपण युज करतो. लॅम्बडा क्ले क्लोरोसिन 2 ml पर लिटर, एक क्ले कॉम्प्लेक्स आहे हा मातीचा. तो जरी स्प्रे केला 2 ml पर लिटर तरी ते बॉलवर्म कॉम्प्लेक्स ते खाऊ शकणार नाही. HANPV हे एनपीव्ही न्यूक्लियोपायरायडस व्हायरस 500 लिथल लार्वल एक्स्ट्रॅक्ट पर हेक्टर. हा HANPV हेलिकोर्पा आर्मिजेरा म्हणजे अमेरिकन बॉलवर्म, त्यासाठी HANPV सारखंच पिंक बॉलवर्म साठी पण HANPV सारखंच अवेलेबल आहेत, स्पॉटवर्म साठी अवेलेबल आहेत. हे मार्केटमध्ये जाल तुम्हाला भेटेल. त्याचा जरी तुम्ही स्प्रे केला 500 लार्वल एक्स्ट्रॅक्ट पर हेक्टर, तो तरी खूप इफेक्टिव्ह आहे. हे सुद्धा बायोलॉजिकल कंट्रोल मध्ये येतं. ट्रायकोग्रामा चिलोनिस ही एक मॉथ आहे जी एक इन्सर्ट करते, लार्वलला खातं. ट्रायकोकार्ड्स 8 पर हेक्टर, त्याचे जे अंडे जर आपण सोडले 8 हेक्टर त्या कॉटनला चिटकून स्टॅपल करून तर ते इफेक्टिव्हली कंट्रोल करू शकतो. देन डिसीज ऑफ कॉटन, रूट रॉट डॅमेज इज दिस इज कॉज्ड बाय सॉइल बॉर्न फंजाई रायझोक्टोनिया बटाटिकोना fungus. This disease is caused by sudden loss of yield because of death of plant discoloration leaves. Roots are shared. This disease shows symptoms within 24 hours. आज रूटनॉट डिसीज आहे, हा एक फंजाने कॉज होतो. त्याचं नाव आहे रायझोक्टोनिया बटाटिकोना. याच्यामुळे सडन लॉस इन यील्ड, रूट्स सगळे कलर पानं आहेत त्यांचं डिस्कशन सुरू व्हायला लागतो. रूट्स आपल्याला हे सिम्पटम्स 24 तास दिसायला लागतं. तुम्ही जर त्या फोटोमध्ये बघ
फंगीसाईड पण आपण सॉइल ड्रेंचिंग केलं त्या ठिकाणी तुम्ही जर सिम्पल्स बघितले तर जे स्टेम पासून तर लीफ पर्यंत जो मेनचा स्टेमचा मधला पार्ट आहे तो ब्लॅक वाला सुरुवात होतो, जेणेकरून जे प्लांट पानं घडायला लागतात, डिस्कशन सुरू होतं त्यांच्या मिडरेप पासून. स्पॉट आहेत ते मोठवायला लागतात, त्यामुळे फोटोसिंथेसिस अफेक्ट होतं. फोटोसिंथेसिस अफेक्ट झाल्यामुळे न्यूट्रिएंट्स प्लांटला भेटत नाही. Bacteria, this is attack on leaves. Reddish dark spot are observed on leaves. Then this spot are enlarged and infested leaves fall down. जो बॅक्टेरियल ब्लाइट आहे, ब्लाइट म्हणजे जे स्पॉट आहेत वेगळे रेड कलरचे ते अपेअर व्हायला लागतात बॅक्टेरियामुळे. आणि 1.5 kg and streptocycline 60 gram per 500 liter of water. Water repeated spraying at 10 to 15 days of interval. हे केल्यामुळे असा कंट्रोल करू शकतो आपण. Then reading in cotton. हे डिफरंट सिम्पटम्स सायको डिसऑर्डर आहे. leaf books आता
सुरू व्हिडिओ सुरू करा म्हटलं सगळ्यांना. इथं आले सगळ्यांचे व्हिडिओ सुरू. ओके. डाऊट आहे कोणाला काय कॉटन मध्ये? काय समजलं नाही सगळ्यांना? काय समजलं असेल तर विचारा चला. पोरांनो काय डाऊट आहे का कोणाला? प्रणय चौधरी, अक्षदा गव्हाणे, तुमचा व्हिडिओ सुरू करा.